बॉलिवूडच्या इतिहासात जेव्हा जेव्हा ब्लॉकबस्टर चित्रपटांची चर्चा होते तेव्हा शोले जो की 1975 ला रिलीज झाला होता आणि त्याचं नाव त्यावेळी तो आघाडीवर देखील होता। पण 44 वर्षापूर्वीच म्हणजेच 1981 मध्ये रिलीज झालेल्या क्रांती या चित्रपटाने शोलेच्या कमाईच्या रेकॉर्ड्सला मात देऊन बॉक्स ऑफिसवरती इतिहास रचला। मनोज कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आपल्या दमदार कथानकाने, देशभक्तीने भरलेल्या संवादांनी आणि जबरदस्त संगीताने प्रेक्षकांची मन जिंकली। 13 फेब्रुवारी 1981 रोजी प्रदर्शित झालेला क्रांती हा चित्रपट 19व्या शतकातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यावरती आधारित एक ऐतिहासिक असा ड्रामा आणि ॲक्शन चित्रपट होता। सलीम जावेद यांनी लिहिलेल्या कथानकात आणि मनोज कुमार यांनी लिहिलेल्या संवादांनी हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात उतरला। यात दिलीप कुमार, मनोज कुमार, शशी कपूर, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा आणि परवीन बॉबी यांसारख्या दिग्गज कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या। विशेष म्हणजे हा चित्रपट दिलीप कुमार यांचे 5 वर्षांच्या विश्रांतीनंतरचे पुनरागमन होते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह देखील होता। क्रांतीचे बजेट सुमारे 3 कोटी रुपये होते, जे त्या काळात खूप मोठे मानले जात होते। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरती तब्बल 16 कोटी रुपयांची त्यावेळी कमाई केली होती, ज्यानं शोलेच्या 15 कोटींच्या कमाईचा रेकॉर्ड देखील मोडला। दिल्ली, यूपी, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारसारख्या भागात या चित्रपटाने पहिल्या रनअपमध्येच रेकॉर्ड ब्रेक कमाई केली। दिल्ली, यूपीमध्ये पहिल्या 10 आठवड्यात 1.25 कोटींची कमाई या चित्रपटानं केलेली होती, तर संपूर्ण रनमध्ये 3 कोटीहून अधिक कमाई देखील झालेली। हा चित्रपट 26 केंद्रावरती सिल्वर जुबली देखील साजरा करणाऱ्या मोजक्या चित्रपटांपैकी एक चित्रपट असा ठरला। मिर्झापूर म्हणजेच यूपीमधील जे मिर्झापूर आहे ते आणि जुनागड जे गुजरात आहे यांसारख्या ठिकाणी याने जुबली साजरी केलेली आहे, म्हणजेच त्याचं यश साजरं केलं। जिथे असे यश दुर्मिळ होते, क्रांतीने केवळ कमाईच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनातही आपले स्थान निर्माण केले। दिल्ली, यूपी, राजस्थान आणि हरियाणामध्ये क्रांतीचे टी-शर्ट्स, जॅकेट्स, बनियन्स आणि अगदी अंडरवेअर सारखे मर्चंडाईज विकले जाऊ लागले, म्हणजेच त्याचा एक व्यापारी व्यवसायाने ते विकलं जाऊ लागलं। शोलेने अभिनेत्यांच्या कपड्यांची विक्री सुरू केली होती, पण चित्रपटाच्या ब्रँडवर आधारित मर्चंडायझिंग म्हणजेच व्यापार ट्रेड क्रांतीने भारतात पहिल्यांदा सुरू केला। यामुळे 1990च्या दशकात बॉलिवूडमध्ये मर्चंडायझिंगला अधिकृतपणे सुरुवात झाली। लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज कुमार तसेच संतोष आनंद यांनी लिहिलेल्या गीतांनी क्रांतीला आणखीच लोकप्रिय देखील केलं। जिंदगी की ना टूटे लडी आणि चना जोर गरम ही गाणी त्या वर्षी बिना का गीतमालावरती टॉप 10 मध्ये देखील होती। क्रांतीने 67 आठवडे थिएटरमध्ये यशस्वी असं प्रदर्शन केलं। यात एका थिएटरमध्ये 96 दिवस सलग हाऊसफुल शो झाले। 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोलेने 15 कोटींची कमाई करत आणि सलग 5 वर्ष मुंबईच्या मिनर्वा थिएटरमध्ये प्रदर्शन करत इतिहास रचला होता। अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया भादुरी आणि अमजद खान यांच्या अभिनयाने आणि सलीम जावेद यांच्या संवादांनी शोले आयकॉनिक चित्रपट ठरला होता। मात्र क्रांतीने पहिल्या रनमध्ये शोलेपेक्षा जास्त कमाई केली आणि 1980च्या दशकातील सर्वात यशस्वी चित्रपट देखील ठरला गेला। समायोजित महागाईनुसार क्रांतीची कमाई आजच्या काळात जर पाहिलं तर 600 ते 700 कोटींच्या घरात असते। क्रांतीने दिलीप कुमार यांच्या करिअरला त्यावेळी नवसंजीवनी दिली, जे जवळपास दशकभरानंतर हिट चित्रपटात देखील दिसले। मनोज कुमार यांच्या दिग्दर्शनातील उपकार, पूरब और पश्चिम आणि रोटी कपडा और मकान यांसारख्या यशस्वी चित्रपटानंतर क्रांती हा त्यांचा सर्वात मोठा हिट चित्रपट देखील ठरला। मात्र हा चित्रपट मनोज कुमार यांचा शेवटचा आणि यशस्वी असा चित्रपट देखील ठरला। त्यानंतर त्यांनी काही फ्लॉप चित्रपट देखील दिले आणि 1995 मध्ये मैदान ए जंग नंतर अभिनयातून त्यांनी निवृत्ती घेतली। क्रांती हा चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील किंवा सुवर्ण काळातील एक मैलाचा दगड आहे असं देखील म्हटलं जात आहे। यामध्ये देशभक्ती, दमदार स्टार कास्ट आणि आकर्षक कथानक
यांच्या जोरावर क्रांती या चित्रपटाने शोलेला टक्कर देत बॉक्स ऑफिसवरती इतिहास रचला। आजही क्रांती क्लासिक चित्रपटांमध्ये आदरानं त्यांचं स्मरणात आहे किंवा स्मरणात राहतो आणि देशभक्तीने प्रेरित चित्रपटांचा विचार होताच त्याचे नाव आवर्जून देखील घेतले जाते। एकूणच शोले या चित्रपटानं देखील इतिहास रचला, परंतु त्यानंतर आलेल्या या क्रांती चित्रपटाने देशभक्तीपर आणि प्रेम गाथेवरती असलेल्या क्रांती या चित्रपटाने अक्षरशः त्यावेळी धुमाकूळ घातला आणि त्यावेळी 3 कोटीचा बजेट असलेला हा चित्रपट 16 कोटींची कमाई केली। एकूणच या चित्रपटाबद्दल आणि या कथेबद्दल, चित्रपटाच्या यशाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। आणि अशाच प्रकारचे नवीन काही व्हिडिओ आपल्याला जर माहिती असतील किंवा आवर्जून माहिती हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसं सुचवा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ।